सिडको ने नवी मुंबई के नेहरू सेक्टर 28 में सुविधाओं के लिए 5 एकड़ के प्लॉट की नीलामी की। नवी मुंबईकरों की सुविधाओं के लिए प्लॉट बिल्डरों के हाथ में सौंपा। सिडको ने लॉटरी के जरिए एक भ्रष्ट बिल्डर को 1500 करोड़ रुपए में जमीन का एक प्लॉट बेच दिया। सिडको का भ्रष्ट कनेक्शन हुआ उजागर। हालांकि नगर निगम उदासीन है। मनसे ने धरना प्रदर्शन कर उन्हें चेतावनी भी दी। नवी मुंबई नगर निगम की स्वीकृति विकास योजना में प्लाट क्रमांक 12 को उद्यान मैदान, पुलिस स्टेशन, दिव्यांग केंद्र, वरिष्ठ नागरिक केंद्र के लिए आरक्षित किया गया था। मनसे ने नीलामी को तत्काल रद्द करने और सुविधाओं के लिए भूखंडों को आरक्षित करने की मांग की। आइए सुनते हैं मनसे प्रवक्ता गजानन काले ने क्या बोला। नवी मुंबई नेरूळ येथे माझ्या मागे जो प्लॉट आहे तो संपूर्ण प्लॉट हा 5 एकरचा प्लॉट आहे। नेरूळ सेक्टर 28 आणि प्लॉट नंबर 12 या 12 मध्ये 4 प्लॉटची विभागणी सिडकोने 1972 ला त्यांचा जो विकास आराखडा होता त्याच्यात केली। 12A, 12B, 12C आणि 12D या 4ही प्लॉट वरती गार्डनसाठी, मैदानासाठी, पोलीस स्टेशनसाठी आणि ज्येष्ठ नागरिक केंद्र आणि दिव्यांग केंद्रासाठी आरक्षण सिडकोने ठेवलं होतं। तेच आरक्षण आता काही दिवसांपूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेने विकास आराखडा केला, त्याच्यात सुद्धा कायम केलं। मात्र तरी सुद्धा सिडकोने या प्लॉटचं सोडत काढली आणि गामी नावाच्या बिल्डरला हा प्लॉट विकण्यात आलेला आहे। अशा पद्धतीने नवी मुंबईमध्ये सिडकोच्या माध्यमातून आणि महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे जे सोयी सुविधांचे प्लॉट आहे, जे नवी मुंबईकरांच्या सोयी सुविधांचे प्लॉट आहे त्याचं सुद्धा विक्री होऊ लागलेली आहे। त्याचा निषेध करायला सिडको आणि महापालिकेचा गुरुवारी आम्ही या प्लॉटवरती एक दिवसभराचं धरणं आंदोलन करतोय। नवी मुंबईकरांना आणि नेरूळकरांना माझी विनंती आहे, आपण सगळ्यांनी सुद्धा गुरुवार 4 डिसेंबरला सकाळी 10 वाजता ज्वेल ऑफ नवी मुंबईच्या समोर हा प्लॉट आहे, तिथे मोठ्या संख्येने यावं आणि याचा निषेध करावा।